नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत करते मी तुमचं मराठी ज्ञानकथा या आपल्या YouTube चॅनलवर। आपण क्रियापदाचे प्रकार बघत आहोत। आज आपण द्विकर्मक क्रियापद बघणार आहोत। बघा, द्विकर्मक क्रियापद म्हणजे दोन कर्म असणार। द्विकर्मक शब्दामध्येच अर्थ आहे, द्विकर्मक म्हणजे दोन कर्म असणार। तर ज्या वाक्यात कर्त्याची दोन घटकांवर एकाच वेळी क्रिया घडते, ज्या वाक्यामध्ये कर्त्याची दोन घटकांवर एकाच वेळी क्रिया घडते ते द्विकर्मक क्रियापद असतं। तर ते कसं ओळखायचं मी तुम्हाला सांगते। बघा, द्विकर्मक क्रियापद कोणतं असतं? तर द्विकर्मक क्रियापद दोन कर्म असतात। ते कोणते कोणते असतात? बघा, प्रत्यक्ष कर्म, आपण कर्माच्या प्रकारांमध्ये देखील हा व्हिडिओ घेतलेला आहे। अप्रत्यक्ष कर्म, बघा द्विकर्मक क्रियापदामध्ये कोणकोणते कर्म असतात? दोन कर्म असतात, प्रत्यक्ष कर्म, अप्रत्यक्ष कर्म। तर प्रत्यक्ष कर्म ओळखण्याची ट्रिक तर आपल्याला माहिती, ले ला ली ने प्रश्न विचारायचा, जे उत्तर आलं ते आपलं कर्म, ते झालं प्रत्यक्ष कर्म। पण मग प्रत्यक्ष कर्म हेच आणि अप्रत्यक्ष कर्म हेच, हे कसं ओळखायचं हा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल। पण ते एकदम सिंपल आहे, लक्षात घ्या, एक ट्रिक आहे। प्रत्यक्ष कर्म नेहमी वस्तुवाचक असतं, लक्षात ठेवा, वस्तुवाचक। प्रत्यक्ष कर्म नेहमी वस्तुवाचक असतं आणि अप्रत्यक्ष कर्म व्यक्तिवाचक असतं। एवढंच लक्षात जरी ठेवलं तरी तुम्हाला द्विकर्मक क्रियापदामध्ये प्रत्यक्ष कर्म आणि अप्रत्यक्ष कर्म ओळखायला काहीच अडचण येणार नाही। प्रत्यक्ष कर्म वस्तुवाचक असतं, अप्रत्यक्ष कर्म व्यक्तिवाचक असतं। अजून एक सांगते मी तुम्हाला, प्रत्यक्ष कर्म वस्तुवाचक आणि दान जाणार असतं। प्रत्यक्ष कर्म वस्तुवाचक आणि दान जाणारे आणि अप्रत्यक्ष कर्म व्यक्तिवाचक दान घेणारे। तर तुम्हाला लक्षात जर राहिला प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही एक लक्षात ठेवू शकता, व्यक्ती दान घेतो असं लक्षात ठेवा, ही ट्रिक लक्षात ठेवा। व्यक्तिवाचक दान घेणारे म्हणजे व्यक्ती दान घेतो असं जरी तुम्ही लक्षात ठेवलं तरी तुम्हाला इझी जाईल। आणि प्रत्यक्ष कर्म वस्तुवाचक दान जाणार, आता वस्तू असतात त्या दान मध्येच जातात ना, आपण वस्तू नेहमी दान करतो असं लक्षात ठेवा, म्हणजे तुमचं चांगलं लक्षात जाईल। आता आपण उदाहरणाद्वारे समजून घेऊ। बघा, जर असं एक वाक्य घेतलं, गुरुजी विद्यार्थ्यांना शिकवितात, नाही काय शिकवतात? गणित शिकवतात, बरं का, गणित शिकवितात। गुरुजी विद्यार्थ्यांना गणित शिकवितात। आता आपण आपली ट्रिक, कर्म कसं ओळखायचं? शिकवलेले गणित। सांगा तुम्ही मला, आता हे गणित काय आहे? प्रत्यक्ष कर्म। बघा, हे झालं प्रत्यक्ष कर्म। का बरं मी हे प्रत्यक्ष कर्म दिलं, मी हे अप्रत्यक्ष कर्म का दिलं नाही? तर लक्षात घ्या, गणित हे काय आहे? वस्तुवाचक आहे ना, गणित हे वस्तुवाचक आहे, शिवाय दान जाणार आहे। माझ्याकडे दोन ट्रिक आहे, एक वस्तुवाचक आणि एक दान जाणार। दान जाणार कसं? गुरुजी विद्यार्थ्यांना गणित शिकवतात, गुरुजी काहीतरी दान करतायत ना, शिकवतात ते गणित, म्हणजे दान जाण्याचीच क्रिया होते ना, म्हणजेच प्रत्यक्ष कर्माची नेहमी वृत्ती ही दान जाणारीच असते। गुरुजी विद्यार्थ्यांना गणित शिकवत आहेत आणि विद्यार्थी ते गणित घेत आहेत ना, विद्यार्थ्यांना गणित ते शिकवत आहेत। मग शिकवलेले गणित आणि शिकवले कोणाला? जर आपल्याला अप्रत्यक्ष कर्म ओळखायचं असेल तर आपण कोणने प्रश्न विचारायचा, कोणाला शिकवले? मला उत्तर काय मिळतंय? विद्यार्थ्यांना। मग हे झालं माझं अप्रत्यक्ष कर्म। बघा, हे अप्रत्यक्ष कर्म आहे, हे कसं आहे? व्यक्तिवाचक आहे। सांगितलं होतं मी तुम्हाला कसं ओळखायचं, हे व्यक्तिवाचक आहे आणि शिवाय दान घेणार आहे ना, गुरुजी विद्यार्थ्यांना गणित शिकवत आहेत। गणित ही वस्तू आहे, ती दान जाते, पण विद्यार्थी दान घेत आहेत ना, विद्यार्थी दान घेत आहेत, काय घेत आहेत? गणित शिकवत आहेत। तर विद्यार्थी घेत आहेत म्हणजे विद्यार्थी ते गणिताचं आकलन करतायत, गणित घेत आहेत, म्हणजेच गुरुजी विद्यार्थ्यांना गणित शिकवतात। काय शिकवतात? गणित, शिकवलेले गणित आणि कोणाला शिकवतात? विद्यार्थ्यांना शिकवतात। हे माझं अप्रत्यक्ष कर्म झालं आणि दान घेणार झालं, अजून काय सांगता येईल बरं? दान घेणार आणि व्यक्तिवाचक, विद्यार्थी ही व्यक्ती आहे ना, व्यक्तिवाचक, आलं लक्षात? ठीक आहे, अजून एक उदाहरण घेऊ म्हणजे तुम्हाला अजून छान समजेल। बघा, क्रिया एकाच वेळी कर्त्याकडून दोन घटकांवर पण क्रिया घडते, हे पण लक्षात घ्या तुम्ही। बघा, आता हे जर उदाहरण घेतलं, मुलीने राजाला पिशवी
मुलीने राजाला पिशवी दिली. बघा आता कर्ता कोण आहे बघा, देणारी कोण आहे, देणारी मुलगी. मी नारी कावर बोलली कारण हे स्त्रीलिंगी आपण शिकलेलं आहे कर्ता ओळखण्याची ट्रिक सॉरी नारा नारी नारे. मग देणारी मुलगी आहे, मुलगी हे माझा कर्ता आहे, मुलगी माझा कर्ता आहे आणि कर्त्याची क्रिया दोन घटकांवर घडते, एक तर राजावर आणि एक तर पिशवीवर. म्हणजे ती राजाला पिशवी देते. दोन मग कर्त्याची एकाच वेळी दोन घटकावर क्रिया घडली का, मग द्विकर्म क्रियापदामध्ये कर्त्याची एकाच वेळी दोन घटकांवर दोन गोष्टींवर क्रिया घडते. लक्षात आलं का तुमच्या? आता बघा आपण बघू आपली ट्रिक प्रत्यक्ष कर्म आणि अप्रत्यक्ष कर्म. आता याच्यामध्ये मुलीने राजाला पिशवी दिली, दिलेली काय पिशवी, पिशवी झालं माझं प्रत्यक्ष कर्म. का बरं हे माझं प्रत्यक्ष कर्म झालं, कारण हे झालं वस्तुवाचक. आणि अजून काय मला ट्रिक लक्षात येईल, वस्तुवाचक आहे आणि दान जाणार आहे, कारण मुलगी राजाला पिशवी देते ना, मुलीने राजाला पिशवी दिली, दान जाणारी पिशवी. म्हणून प्रत्यक्ष कर्माची नेहमी वृत्ती काय असते, दान जाणारी असते. म्हणून दान जाणारे. मला दोन गोष्टींनी प्रत्यक्ष कर्म शोधता येईल वाक्यातलं, एक तर ते वस्तुवाचक असतं, एक तर ते दान जाणार असतं. आणि लक्षात आता दिली कोणाला दिली, आता मी क्रियापदाला क्रियापद घेऊन प्रश्न विचारणार आहे, कोणाला दिली तर राजाला दिली. आता राजा काय झाला मग, अप्रत्यक्ष कर्म. राजा काय झाला, अप्रत्यक्ष कर्म. आणि अप्रत्यक्ष कर्म आणि काय झाला, व्यक्तिवाचक झाला. व्यक्ती आहे ना राजा झाला व्यक्तिवाचक. आणि शिवाय परत एक काय सांगता येईल आपल्याला, दान घेणारे. बघा दान घेणारे, कारण मुलगी राजाला पिशवी देते, राजा ती घेतोय म्हणून तो दान घेणारा आहे, म्हणून तो व्यक्तिवाचक आहे. म्हणून ते अप्रत्यक्ष कर्म. प्रत्यक्ष कर्म नेहमी वस्तुवाचक असतं, दान जाणार असतं. ट्रिक अशी लक्षात ठेवायची की वस्तू दान जातात आणि व्यक्ती दान घेतात. अशी ट्रिक जर लक्षात घेतली तर प्रत्यक्ष वस्तुवाचक दान जाणारे, वस्तू प्रत्यक्ष दान जाते, ही ट्रिक तुम्ही डोक्यात तयार करायची. आणि अप्रत्यक्ष कर्म व्यक्तिवाचक दान घेणारे, व्यक्ती नेहमी दान घेतात, अशा ट्रिक तुम्ही तयार केल्यानंतरच तुम्हाला हा गोंधळ लक्षात येईल. अप्रत्यक्ष कर्म प्रत्यक्ष कर्म सोपं आहे, फक्त ट्रिक नुसार तुम्हाला त्याचा अभ्यास करायचा आहे. अजून एक उदाहरण घेऊ आपण, एक शेवटचं उदाहरण बघा. आजीने नातीला गोष्ट सांगितली. बघा सांगितलेली काय गोष्ट हे माझं झालं प्रत्यक्ष कर्म. सांगितलेली काय गोष्ट हे झालं माझं प्रत्यक्ष कर्म. कारण मी हे का प्रत्यक्ष कर्म म्हणते, कारण हे आहे वस्तुवाचक. गोष्ट जाते कारण आजी नातीला गोष्ट सांगते ना, मग गोष्ट जाण्याच्या अवस्थेत आहे ना, सांगण्याची क्रिया होते, गोष्ट घेण्याची क्रिया होते. त्याच्यामुळे सांगितलेली गोष्ट ही वस्तुवाचक आहे, दान जाणारी आहे. त्याच्यानंतर कोणाला सांगितली, नातीला सांगितली. नात ही माझी व्यक्तिवाचक असून दान घेणारी, कारण गोष्ट आजी नातीला सांगते, नात घेते ना, ऐकते ती गोष्ट, आकलन करते, घेते. मग नात हे माझं झालं व्यक्तिवाचक, दान घेणारी. मग अप्रत्यक्ष कर्म. अप्रत्यक्ष कर्माची वृत्ती नेहमी दान घेण्याची असते, प्रत्यक्ष कर्माची वृत्ती नेहमी दान जाण्याची असते. हे लक्षात जरी ठेवलं तरी तुम्हाला खूप छान समजेल. बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रत्यक्ष कर्म अप्रत्यक्ष कर्म असतं द्विकर्म क्रियापदामध्ये. ते कसं ओळखायचं हे मी तुम्हाला सांगितलेलंच आहे. अजून एक कर्माचे प्रकार आपला व्हिडिओ आहे, जर तुम्हाला अजून छान समजून घ्यायचं असेल तर तो व्हिडिओ जरी बघितला तरी चालेल, तुम्हाला अजून छान समजेल. चला मग क्रियापदाचा पुढचा प्रकार पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलला लाईक करा, शेअर करा, खूप सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये जास्तीत जास्त व्हिडिओला सेंड करा, कारण तेवढेच माझे लाईक वाढतील, माझे सबस्क्राईब वाढतील. त्यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारचा खर्च नाही मित्रांनो, पण मला प्रेरणा मिळते तुमच्या सबस्क्रिप्शनने आणि तुमच्या सेंड करण्याने. थँक्स फॉर वॉचिंग.